नमस्कार. शिंदे गटाच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 1 एप्रिलपर्यंत कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ दिला. या अगोदर राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हाच शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावर सुप्रीम कोर्टाने 1 एप्रिल रोजी निर्णय देणार असल्याचं ठरवलं आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना झटका बसला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्या समोर आहे. यामुळे शिवसेना पक्ष हातातून निसटतो की काय हा प्रश्न त्यांना पडलाय. तर यामुळे भाजपला फायदा होण्याची चिन्ह आहेत. जागा वाटपात शिवसेना शिंदे गट त्यांना पाहिजे तेवढ्या जागा मागू शकत नाही. जेवढ्या जागा देतील तेवढ्या जागा त्यांना घ्याव्या लागतील. नाहीतर भाजप त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आठवण करून देईल आणि भाजपला आपला हेतू साध्य करता येईल. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजप महाराष्ट्रात 36 जागा जिंकण्याचा प्लॅन करत आहे. यामुळेच त्यांनी पुन्हा शिंदे गट अपात्रतेचा निर्णय लांबून ठेवलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकतो हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे भाजप शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन बुक्याचा मार देत आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लांबेल तेवढा भाजपला फायदा होईल. कारण निर्णयाच्या भीतीने शिंदे गट त्यांना मनमानी कारभार करू देईल आणि ज्या जागा त्यांना हव्यात त्या जागा त्यांना देईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा हा भाजपला होणार आहे. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका.